निघाली स्कूलला घे टिफिन बॅग घे. चल जा बाय बाय. बाय आधी. बसा पटकन पटकन बसा. समोर जा म्हणा. डबे घेतले का दोघांनी? बाय. तर हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे गुरुवार आणि हे बघा गुरुवारी सकाळी 8 वाजताचं हे वातावरण. किती जोराचा पाऊस सुरू आहे. मुलं गेली आहेत आता स्कूलला आणि बघा ना किती पाऊस चालू आहे. सकाळी सकाळी वॉकिंगला जाता येईल म्हटलं होतं. आज टिफिन पण देऊन झाला होता मुलांचा लवकरच. तर कसलं वॉकिंग आणि कसलं काय. तर हे बघा किती पाऊस आहे. आणि ही बघा आमची जास्वंदाची फुलं कशी सुंदर उमलली आहेत. किती छान. हा पिंक, हा रेड. आणि हे बघा गुरुवारची रांगोळी अशा प्रकारची रांगोळी काढते मी. श्री स्वामी समर्थाचा टॅग टाकते आणि छापा. का तर जाता येता मग ते श्री स्वामी समर्थ लिहिलेलं असलं की कसं सगळ्यांच्या तोंडात येतं नाव. त्यानिमित्तानं नामजप पण होतो. आणि त्यानंतर फ्रेंड्स मग दुपारी डायरेक्ट घेतला मी व्हिडिओ 5 वाजता इव्हिनिंगला. तर मला उद्या जायचं आहे गावाकडे म्हणून मी रूट टचअप करायला, ॲब्रो करायला गेले होते पार्लरमध्ये. तर खूप केस पांढरे झाले होते. खूप जास्त प्रमाणात बरेच दिवस झालं होतं रूट टचअप करून. खूप केस पांढरे झाले होते. तर हे बघा अशा प्रकारे मी रूट टचअप केलं. त्यानंतर मग 45 मिनिट्स झाले की हेअर वॉश केले त्यांनी. गरम पाण्याने हेअर वॉश करून देतात त्या. घरी ते कलर करते प्रोफेशनल, त्याच्यामुळे घरी नाही होत. हे बघा अशा प्रकारचं केलं मी रूट टचअप आणि ॲब्रो. तर हे बघा रूट टचअप नंतरचा असा हा लुक माझा. वाटतही नाही की माझे केस पांढरे आहेत म्हणून, पण ऑल केस माझे पांढरे झालेले आहेत. सगळे केस पांढरी आहेत माझी. त्यानंतर रात्री 7:30चा हा टायमिंग. आमची अवनू बसली अभ्यासाला माझ्या बेडरूममध्ये आणि दादू बसलाय त्याच्या बेडरूममध्ये. का तर दोघं एक ठिकाणी बसली की एकमेकांचं डिस्टर्ब पण होतं आणि छोट्या कारणावरून उगाच भांडाभांडी पण करतात टॉम अँड जेरी सारखी. म्हणून मी पण अलग अलग बसवते आणि ते पण अलग अलग बसतात. तर हे बघा आजचं जास्त काही रुटीन नाही दाखवता आलं मला. कसं पेपर आहे उद्या? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बरोबर? एक जसमिश छान ड्रॉइंग. काय करतोस? किती वाजलेत आता? आणि ह्या काय चिटे चिटकून ठेवलेस इथं? ओके नाही घेत. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मम्मीच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉगपर्यंत. तोपर्यंत बाय.